जय हिंद मित्रांनो, हा ब्लॉग थोडा लेट पडला त्यासाठी मी माफी मागतो. चला तर मग सुरू करूया. छोटा कलाकार छोटी मूर्ती विकत होता, मग चला तर मग जाऊया मोठी मूर्तीकडे. अरे वाह, एकच नंबर मूर्ती आहे म्हटलं, खतरनाक एकदम. लगेच ही गँग दिसली ना भाऊ, लय खुश होती. आपल्या बाप्पाला घेऊन जाऊ रोलते ना लोट गाडीवर. ते बी लोट गाडी पण खूप भारी सजवलेली होती. मला वाटलं 2 मूर्त्या ठेवल्यात का काय, नंतर समजलं एकच मूर्ती आहे. आपल्या गण्या भाऊ पण गणपती बाप्पाला घेऊन चालला. सगळं आपल्या गणपती बाप्पाला घेऊन चालले ना भाऊ. मग चला म्हटलं आपण पण आपल्या बाप्पाला घेऊन गेलो. मग चला आम्ही आलो आता आपल्या बाप्पाला घ्यायला. तर इथं आल्यावर काय बघतो तर काय इथे जरा खूप गर्दी होती. तरी पण ठीक आहे म्हटलं, एवढ्या गर्दीतून बी आपल्या बाप्पाला घेऊन जाऊ. तर मग चला आपल्या बाप्पाला घेऊनच जाऊ. कारण तुम्ही बघू शकता ही मूर्ती तुम्हाला शेवट दाखवल मी. मग घरी आलो, थोडं डेकोरेशनचं काम बाकी होते म्हणून ते काम पूर्ण केलं. भावाला थोडी आपण मदत कर देऊ म्हटलं, ठीक आहे. शाबास बेटा. सगळं डेकोरेशन वगैरे कम्प्लीट झालेले. चला तर मग बघूया फायनल. अभी मजा आएगा ना भिड़ो. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि अकाउंटला फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. जय हिंद.